2012च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या योगेश्वर दत्तला आता रौप्य पदक मिळणार आहे। रौप्य पदक विजेता रशियन खेळाडू बेसिक खुदोगोज हा डोपिंगमध्ये दोषी आढळलेला आहे आणि त्यामुळे त्याचं रौप्य पदक आता भारताच्या योगेश्वर दत्तला मिळणार आहे। विजय शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। विजय, 2012 साठी ऑलिम्पिकचा जो खेळ झाला होता त्यामध्ये योगेश्वरला कांस्य पदक मिळालं होतं, तर रौप्य पदक मिळणार असं कळतंय, काय अधिक माहिती आहे? प्राजक्ता, नक्कीच ही भारतासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे, कारण का युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार रशियाचा जो 4 वेळचा विश्वविजेता होता बेसिर कुदुको, तो डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळलेला आहे। कारण का 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचं उघड झालेलं आहे। बेसिर कुदुको याचं 2013 साली एका कार ऍक्सिडेंटमध्ये निधन झालेलं होतं, पण त्यानंतर पुन्हा एकदा त्याची जी म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी जी आहे ते एखाद्या खेळाडूचा जे नमुना घेतं ते 10 वर्षासाठी ठेवतं आणि बेसिर कुदुकोची रिटेस्ट झाली आणि त्या रिटेस्टमध्ये तो दोषी आढळला। त्यामुळेच आता योगेश्वर दत्तचं जे कांस्य पदक आहे ते रौप्य पदकामध्ये बदलणार आहे। भारतासाठी नक्कीच गोष्ट आनंदाची गोष्ट आहे प्राजक्ता। दुसरी गोष्ट म्हणजे 2008चा जो विनर होता उझबेकिस्तानचा पैलवान, तोही दोषी आढळलेला आहे, त्याच्यामुळे त्याचंही पदक काढून घेण्यात येईल अशी माहिती मिळतेय। त्यामुळे आता योगेश्वर दत्त हा सुशील कुमार सोबत आपला एक पैलवान आहे जो आता रौप्य पदकाचा मानकरी ठरणार आहे। प्राजक्ता, विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।